श्री स्वामी समर्थ मंडळी, तर आज महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्या निमित्ताने मी बनवलेली होती पुरणाची पोळी स्वामींना नैवेद्यासाठी। स्वामींचा आवडता पदार्थ नैवेद्यामध्ये जो काही आहे तो म्हणजे पुरणपोळी, हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। तर चला तर मग आज मी पुरणपोळीची पूर्ण रेसिपी न दाखवता फक्त तुम्हाला जर कापसासारखी मऊ टम्म फुगलेली पुरणपोळी अगदी तोंडात टाकताच अगदी पटकन विरघळावी अशी वाटत असेल ना, तर त्यासाठी पुरणपोळीचं जे काही कणिक आहे ना, ती मळण्याची एक वेगळी पद्धत आहे। जसं आमच्याकडे खानदेशमध्ये खापराच्या पुरणपोळ्या बनवतात त्याच पद्धतीने हे पीठसुद्धा बनवायचं। तर कसं बनवायचं चला सांगूया। तर इथे मी 1 वाटी इतका मैदा घेतलेला आहे आणि पहिली स्टेप आहे ते म्हणजे वस्त्रगाळ। तर हो, तुम्हाला जर अगदी कापसासारखं मस्तपैकी पुरणपोळीचं कणिक हवं असेल ना, तर तुम्हाला तुमचं जे काही पीठ आहे ते छानपैकी वस्त्रगाळ करूनच घ्यायचं आहे। 1 कप इतका मैदा आणि त्यासाठी 2 कप इतकं गव्हाचं पीठ। तर खानदेशमध्ये जे काही खापराच्या पोळ्या करतात ना, त्यासाठी वेगळ्या पद्धतीचे गहू असतात। तर ते गहू आपल्याकडे मिळणं शक्य नाही आहे, प्रत्येकाच्या घरात असणं ते शक्य नाही आहे, पण त्यातल्या त्याच्या जवळपास आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया। म्हणून अशा पद्धतीने ह्या टिप्स फॉलो करा। तर बघा किती सारा कोंडा उरलेला आहे। तर आमच्याकडे गव्हाच्या पिठातनं जो काही एक्स्ट्राचा जो चौथा उरतो ना, त्याला बोलतात कोंडा। तर बघा किती सारा कोंडा पडलेला आहे। तर ह्या कोंड्यामुळेच तुमच्या ज्या पुरणपोळ्या आहेत ना, त्या सॉफ्ट होत नाही। तर तो आपल्याला बाजूला काढायचा आहे, म्हणजे ह्या पुरणपोळ्या अगदी 4-5 दिवससुद्धा मऊज राहतात। तर अशा पद्धतीने पहिली स्टेप आहे वस्त्रगाळ करून घेणं। आता इथे मी मैदा आणि गहू दोनही वापरलेले आहेत। जर तुम्हाला गहूच वापरायचं असेल तरीसुद्धा ही स्टेप तुम्ही लागू होऊ शकते तुम्हाला, फक्त आपल्याला वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा। तर आता हे वस्त्रगाळ करण्यासाठी ना, हा कपडा जो मी वापरला आहे ना, त्याला सुद्धा एक छान अशी ट्रिक आहे, ते तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मिळेल, ते नक्की पहा तुम्ही। तर बघा आता इतकं छान मऊ, अगदी पावडर म्हणजे आपण चेहऱ्याला पावडर लावतो ना, तशा पद्धतीने इतकं मऊ हे झालेलं आहे पीठ। आता यामध्ये हळद घालायची आहे, पण हळद असं पिठामध्ये मिक्स केली ना की ती कुठेच लागते, म्हणजे प्रत्येक पिठामध्ये मिक्स होत नाही। त्यामुळे ती पाण्यामध्ये छानपैकी मिक्स करायची आणि त्यानंतर पिठामध्ये घालायची। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे छानपैकी पिठाचं मळून घ्यायचं, त्याचं छान कणिक बनवायचं। तर खूप सॉफ्ट आणि खूप मस्त मऊसूत असं हे कणिक होतं। खूप तुम्हाला आवडतील याच्या पुरणपोळ्या, एकदा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा। आज स्वामींचा प्रकट दिन होता, मला थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं चला आज तुमच्यापर्यंत संपूर्ण रेसिपी न शेअर करता फक्त खानदेशी पद्धतीमध्ये कशा पद्धतीने पुरणपोळीचं कणिक भिजवलं जातं ते तुमच्यापर्यंत पोचवावं। तर छानपैकी व्यवस्थित मिक्स करायचं आणि व्यवस्थित मळून घ्यायचं। तर बघा छान मळून घेतलेलं आहे। अजूनपर्यंत मी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही आहे, तेल आपल्याला नंतर लावायचं आहे। तर हे छान असं मिक्स झालेलं आहे। हळद जी आहे ना, ती छानपैकी व्यवस्थित सगळीकडे पसरलेली आहे, कुठेही असे डॉट डॉट किंवा गोळे गोळे दिसत नाही आहे। आता एक सुती कपडा घ्यायचा आणि या कपड्यामध्ये ओला करायचा कपडा थोडासा, आणि ह्या कपड्यामध्ये ते कणिक ठेवायचं आणि वरतून पाणी घालायचं आणि जवळजवळ अर्धा ते 1 तास आपण हे असं ठेवणार आहोत पाण्यामध्ये। छान अगदी मस्त मऊसूत असं हे पीठ होतं, कापूसच आहे की काय असं वाटतं। तर छानपैकी अर्धा 1 तास झालेला आहे, तोपर्यंत मी माझं सगळं पुरण बनवून घेतलेलं आहे। आता थोडंसं पाणी एक्स्ट्रा आहे ते काढून घेते, कारण की मला अगदी परफेक्ट मांडे करायची एवढी सवय नाही आहे, खूप पातळ व्हायला नको, त्यामुळे थोडंसं पाणी मी गाळून घेतलं। आणि बघा किती मऊ हे छान असं कणिक भिजलं गेलेलं आहे, अगदी परफेक्ट भिजलं गेलेलं आहे। आता ना व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। किती सुंदर होतं आहे, खरंच खूप छान होतं आहे। जर तुम्ही वस्त्रगाळ करून घेतलं ना, तर तुमच्या पुरणपोळ्या खूप सॉफ्ट होतील, खूप सॉफ्ट, जे तुम्हाला कळणारच नाही की तुम्ही ह्या नक्की मैद्याच्या केल्या आहेत की गव्हाच्या केल्या आहेत। गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या खूप जणांना जमत नाही, पण या पद्धतीने जर तुम्ही बनवल्या ना, तर नक्कीच तुम्हाला जमतील। आता मांडे बनवताना कणिक जे आहे ना, ते अशा पद्धतीने लांब लांब असं ओढून घेतात, म्हणजे ते खूप छान होतं, त्यात बबल्स राहत नाही। असं भरपूर अशा टिप्स आहेत आणि ट्रिक्स आहेत, पण आपल्याला मांडे करायचे नाही, त्यामुळे आपण जास्त वेळ न वाया घालवता छानपैकी थोडंसं तेल लावलं आणि पुन्हा कणिक मळून घेतलं आणि पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। माझ्या माहेरी वर्षातला प्रत्येक सण हा पुरणपोळीशिवाय अपूर्णच असतो। सुखाला दुःखाला काहीही कारण असो, पुरणपोळी असते म्हणजे असतेच, आणि ते सुद्धा खापरावरचे मांडे। घरामध्ये आता फ्लॅटमध्ये खापर पेटवणं, चूल पेटवणं शक्य नाही आहे, पण तरीसुद्धा
बायका काही ना काही ट्रिक्स हे काढूनच घेतात. तशीच एक ट्रिक्ससुद्धा आहे पुरणपोळी बनवण्याची, तर ती मी नाशिकला गेल्यावर तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवेन. आता खानदेशमध्ये मे महिना सुरू झाला, अक्षय तृतीया झाली की आता सगळीकडे प्रत्येक पै पाहुण्यांसाठी पुरणपोळी ही बनवलीच जाते. तर मी सुद्धा गेल्यानंतर माझ्यासाठी पण बनवली जाईल, तेव्हा तुमच्यापर्यंत रेसिपी नक्की शेअर करेन. तर छानपैकी कणिक मळून झालेलं आहे. आता पुरणपोळी लाटायला घेऊया. साधारणपणे जसं तुम्हाला जमेल तशी पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक तयार करून पुरणपोळ्या बनवल्या ना, तर तुमची पुरणपोळी तुम्ही कितीही पातळ लाटा अजिबात फाटणार नाही आणि कुठलाही तुमच्याकडे पोळपाट असू द्या, त्या अगदी पटापट सरकतील. म्हणजे इतक्या इझी होतात ना पुरणपोळ्या. तर मी अर्धा किलो डाळ घेतलेली, त्यामध्ये 250 ग्रॅम इतका गूळ घेतलेला, सुंठ पावडर, त्यानंतर वेलची पावडर, जायफळ पावडर असं सगळं घातलं. आणि आता पुरणपोळ्या माझ्या बनवून झाल्या ना, जवळजवळ मी 25 पुरणपोळ्या या सगळ्या पुरणाच्या आणि पिठाच्या अंदाजामध्ये बनवल्या. तर तुम्हीसुद्धा बनवू शकतात. मी तुम्हाला एक अंदाज सांगितला. तर ते यातल्या अर्ध्या पुरणपोळ्या घरासाठी राहणार आहे आणि अर्ध्या पुरणपोळ्या जाणार आहेत स्वामींच्या मठामध्ये. तर चला मग फटाफट बनवून घेते. पुरणपोळी बघा किती पटकन लाटली गेली आहे आणि छानपैकी झालेली आहे पुरणपोळी. तर आता तव्यावर घालते आणि व्यवस्थित छान अशी शेकून घेते. आता दुसऱ्या साईडला तुम्ही पाहत असाल छोट्या व्हिडिओमध्ये मस्त टम्म फुगलेली आहे पुरणपोळी. अगदी काठोकाठ याचं पुरण पोचलेलं आहे आणि याचं मेन कारण आहे ते म्हणजे तुमचं जे काही कणिक आहे ना, ते किती छानपैकी तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही कणिक बनवलं ना, तर नक्कीच तुमच्या पुरणपोळ्या खूप छान होतील. अगदीच तुम्हाला पुरणपोळ्या बनवायचा कंटाळा येत असेल आणि अरे माझी दरवेळी पुरणपोळी फेलच होते किंवा बनवता बनवता पोळीच फाटते, असं जर होत असेल ना, तर हे कणिक नक्की बनवून पहा आणि या कणकाच्या अशा पद्धतीने पोळ्या नक्की बनवा. तुमचे सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. तर सगळ्या काही पुरणपोळ्या अशाच पद्धतीने मी बनवून घेतलेल्या आहेत. जवळजवळ 25 पुरणपोळ्या मी बनवलेल्या आहेत, तुम्हाला मगाशी सांगितलंच. आणि अर्ध्या जाणार आहेत मठामध्ये आणि अर्ध्या जाणार आहेत माझ्या घरामध्ये. तर मस्तपैकी पुरणपोळी सगळ्यांनाच आवडते, महाराष्ट्राची फेवरेट आहे. त्यासोबतच स्वामींची सुद्धा फेवरेट आहे. तर आजचा नैवेद्य मला स्वामींपर्यंत पोहोचू दे हीच सदिच्छा. तुम्हालासुद्धा प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सगळं काही तुमच्या आयुष्यात स्वामीमय हो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर आजपुरतं इतकंच. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा नक्की क्लिक करा. तर पुन्हा भेटू अशा छानशा खूप साऱ्या माहिती आणि टिप्स असलेल्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.